शिंदेंच्या शिवसेनेनं भाजपचे आमदार गणेश नाईक यांच्या मतदारसंघामध्ये शिवसेना संपर्क कार्यालयाचं उद्घाटन केलंय। अवघ्या 12 दिवसात हे कार्यालय उभारण्यात आलंय। दरम्यान गणेश नाईकांनी ठाण्यामध्ये दिलेल्या आव्हानानंतर शिंदेंच्या शिवसेनेकडून देखील गणेश नाईकांच्या मतदारसंघात मोर्चे बांधणीला सुरुवात करण्यात आली आहे। पाहूया। मंत्री गणेश नाईकांनी शिंदेंच्या ठाण्यात जनता दरबार घेण्याचं जाहीर केल्यानंतर शिंदेंनीही नवी मुंबईत खासदार संपर्क कार्यालयाचं उद्घाटन केलं। शिंदेंचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात जात गणेश नाईकांनी शिंदेंनाच आव्हान दिल्याची चर्चा होती। मात्र त्यानंतर आता शिंदेंच्या शिवसेनेने देखील गणेश नाईकांच्या मतदारसंघात अवघ्या 12 दिवसात खासदार कार्यालय उभारलंय। बाळासाहेबांनी कार्यालय असतील, शिवसेना शाखा असतील, ही न्याय मंदिर न्याय देण्यासाठी या ठिकाणी त्यांचं शाखांचं जाळं निर्माण केलं आणि आज माझ्या हस्ते आज संपर्क कार्यालय झालंय। मला आनंद आहे की जनतेला न्याय देण्यासाठी त्यांची गाऱ्हाणी ऐकण्यासाठी या कार्यालयाचा वापर होईल। दरम्यान एकनाथ शिंदेंच्या वाढदिवसानिमित्त आयोजित एका कार्यक्रमात गणेश नाईक अनुपस्थित राहिले। ठाण्यातील चालक वाहकांच्या विश्रांतीगृहाच्या उद्घाटन सोहळ्याच्या निमंत्रण पत्रिकेत गणेश नाईकांचं नाव होतं, मात्र ते कार्यक्रमाला गैरहजर राहिले। काही दिवसांपूर्वी ठाण्यात जात गणेश नाईकांनी ठाण्यामध्ये कमळ फुलवणार असं म्हटलं होतं। दरम्यान त्यानंतर ठाण्यामधील पाणी प्रश्नावर देखील गणेश नाईकांनी बोट ठेवलं होतं। संजय कलकरांशी बोललो, मी निरंजन गावकरांशी बोललो, त्याच्या मनात तीच इच्छा आहे, कुणालाही दूषण न देता दुसऱ्यामध्ये दुर्गुण आहे ते सांगण्यासाठी तुमची गरज नाही। समाज हा चौकस आहे, समाज कोण चांगला कोण वाईट सगळं समजून असतं। आपण निश्चितपणे समाजामध्ये सकारात्मक भावनेतून काम करा। पक्षाने जर गणेश नाईक यांच्यावरती जबाबदारी महानगरपालिकेच्या ठाण्याची तर कसं चित्र असेल किंवा कशी गणेश नाईकांकडे जर जबाबदारी पक्षाने दिली तर नवी मुंबईत जसं यश संपादन केलं तसं ठाण्यामध्ये यश संपादन करू हा विश्वास व्यक्त करतो। गणेश नाईक आणि एकनाथ शिंदेंमधील वाद तसा जुनाच आहे। श्रीकांत शिंदेंच्या कल्याण लोकसभा मतदारसंघातील 14 गावांचा नवी मुंबई महापालिकेत समावेश करण्यास गणेश नाईक यांनी विरोध केला होता। 2022 साली नवी मुंबईतल्या भाजपच्या 3 नगरसेवकांनी शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला होता, पण काहीच दिवसात गणेश नाईकांनी या नगरसेवकांची घर वापसी केली होती। शिंदेंच्या बालेकिल्ल्यात गणेश नाईक जनता दरबार घेणार आहे। दरम्यान त्यानंतर आता शिंदेंनी वाशीमध्ये संपर्क कार्यालयाचं उद्घाटन केलंय। त्यामुळे आता गणेश नाईकांच्या मतदारसंघात शिंदेंच्या शिवसेनेकडून मोर्चे बांधणी सुरू असल्याची चर्चा सुरू झाली आहे। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।